नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आपणा सर्वांसमोर येत आहोत. आपण एक 3 महिन्यापूर्वी एक ब्लॅक डायमंड पेरूच्या लागवडी संदर्भात व्हिडिओ टाकला होता आणि त्याला काही कमेंट किंवा फोन असे आले की कळीची संख्या जी आहे ब्लॅक डायमंड पेरूमध्ये ती अतिशय कमी येते. आणि मी अगोदरच काही बऱ्याच दिवसांपूर्वी एक ट्रायल म्हणून पेरूचे ब्लॅक डायमंडची काही झाडं लावलेली होती आणि याचे फळं वगैरे आपण खाऊन याचा चव चाखलेली आहे. असं हे झाड आहे. आणि आत्ता सुट्टीला गावी आल्यानंतर असं लक्षात आलं, सहज या पेरूकडे चक्कर मारली आणि म्हटलं याची परिस्थिती काय आहे ते पाहू. तर माझ्या असं लक्षात आलं की या पेरूच्या झाडावरती अगदी म्हणजे मी जे तैवान पिंक वगैरेच्या झाडावर कळ्या पाहिल्या होत्या तशाच पद्धतीच्या कळ्या मला याच्यावर दिसत आहेत. म्हणजे कदाचित त्या झाडाला आणि या व्हरायटीला पण सारख्याच कळ्या येत आहेत असा म्हणजे चित्र दिसत आहे. आपण नवीन झाडं पण लावलेली आहेत, त्या ठिकाणी पण काही कळी दिसत आहे. परंतु या झाडाचा जर विचार केला तर पहा, आता ही फांदी आहे आणि याच्यावरती ब्रँच वाईज जर विचार केला तर बघा, ह्या प्रत्येक शेंड्याला इथं 2 कळी आहे, इथं कळी आहे, या ठिकाणी कळी आहे, या ठिकाणी कळी आहे. म्हणजे या फांदीवर जवळपास 10-12 कळी आहे. आणि पूर्ण झाडाचा जर विचार केला तर पहा, प्रत्येक फांदीवरती 2-4, इथं 4 कळ्या येतात, इथं 4 कळ्या येतात, हे पहा इथं 4 कळी, या ठिकाणी कळी आहे, हे पहा इथं तर कळी उमलून सेट झालेली आहे, या ठिकाणी 4 कळ्या आहेत. याच्या समोर जर पाहिलं, हे पहा इथे इथे म्हणजे जवळपास प्रत्येक ब्रँचवरतीच 2-2, 3-3, 4-4 अशा कळ्या दिसत आहेत. आणि हा झाडाचा समजा शेंडा आहे तर याला सुद्धा हे पहा कळी उमलते इथं. म्हणजे जेवढ्या काही फांद्या निघल्यात त्या प्रत्येक फांदीला जसे तैवानला कळी निघते त्या पद्धतीने कळी निघलेली दिसते. आता याचं किती फळांचं म्हणजे कळीचं फळांमध्ये रूपांतर होतं आहे ते पण आपण भविष्यामध्ये पाहू. परंतु म्हणजे मला जो फीडबॅक मिळाला होता की ब्लॅक डायमंड पेरूला कळी एकदमच नाहीच्या बरोबर लागते, तर तसं काही या झाडावरती दिसलेलं नाही. आणि मी जे नवीन झाडं लावलेले आहेत आणखी 500 झाडं ब्लॅक डायमंडचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या झाडांना सुद्धा कळी निघालेली आपल्याला दिसते. म्हणजे कळी चांगली राहते असा अंदाज मला वाटतोय. आता मी काय करतो, तुम्हाला ते नवीन झाड आहेत त्याची सुद्धा कळी दाखवतो पहा. आत्ताच मी तुम्हाला जे काही सांगितलं की एक जुन्या झाडाचा मी माहिती तुम्हाला दिली आणि झाड दाखवलं. तर अगदी 2-3 महिन्यापूर्वी आपण जे पेरूची झाडं लावलेली आहेत पहा, या बागेमध्ये तुम्हाला दिसतील पहा झाडं ब्लॅक डायमंड पेरूची आपली. अशी आपण 2 ड्रॅगनच्या मध्ये काय केलेलं आहे, बरोबर सेंटरला या 2 ड्रॅगनच्या लाईन आहेत आणि याच्या सेंटरला आपण पेरूची लाईन घेतलेली. इथं त्या तिकडं त्या पलीकडं जी बाग आहे आपली तिथं ड्रॅगन फ्रूट, खजूर आणि मध्ये ब्लॅक डायमंड पेरू आहे. त्याच्यामध्ये आपण आता आंतरपीक म्हणून पहा या ठिकाणी सुद्धा आपण कांद्याची लागवड केलेली पहा, कांदा बियाण्यासाठी लागवड केलेली आहे. अशा पद्धतीची लागवड आपण पूर्ण बागेमध्ये केलेली आहे. आणि आता एक डेमो म्हणून एक झाड दाखवतो मी. बाकी झाडांच्या कळ्या काढल्यात, परंतु पहा आता हे 1 फुटाचं झाड आहे. म्हणजे इतर झाडांमध्ये ज्या पद्धतीने कळी पाहायला मिळते त्याच पद्धतीची अगदी नवीन फुटवा निघला की त्याला कळी या झाडावरती सुद्धा दिसते. तशी कळी आपल्याला या झाडावरती पण दिसते. फक्त ब्लॅक डायमंडमध्ये मला जी उणीव जाणवली, झाड आपल्या मातीमध्ये लावल्यानंतर अगदी पटकन ग्रो करत नाही, लवकर वाढत नाही. कारण याची जी पानं आहेत, हे जे पानं आहेत हे एकतर हिरवटपणा याच्यात नाहीच आहे. हिरवटपणा नसल्यामुळं कदाचित प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती इतकी फास्ट होत नसावी. त्यामुळं आपण इतर पेरूचं झाड ज्या पद्धतीनं पटकन डेव्हलप होतं तितक्या पटकन हे होत नाही आहे. आणि याला मुळी वगैरे म्हणजे तिकडनं झाड येऊन
सेट व्हायला थोडासा वेळ घेत आहे, परंतु आता जी आपली बाग आहे यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येक झाड जर पाहिलं आता असे नवीन फुटवे करत आहे. थोडासा वेळ घेतला पण व्यवस्थित फुटवे वगैरे करत आहे. या ठिकाणी जरी पाहिलं आता हे जवळपास सगळे झाडं नवीन फुटवे आता काढायला लागलेलं आहे. म्हणजे आपला हा तिहेरी म्हणजे 4 फळ पिकं येतं, मध्ये आपण आंबे वगैरे पण घेतलेले आहेत आणि आता जवळपास सगळ्या झाडांना फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी व्यवस्थित निघालेले आहेत. त्याचबरोबर लगेच कळी पण त्यांनी सोडलेली आहे. म्हणजे इतर पेरूसारखंच कदाचित याच्यापासून पण फळं मिळतील आणि नक्कीच इतर पेरूंपेक्षा चांगल्या रेटमध्ये पण हे विकू शकाल. याबद्दल आणखी काही माहिती लागली आता मी तर निरीक्षण करतोय झाडांचं, काही जर आवश्यकता वाटली कोणाला तर मी ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. धन्यवाद. ब्लॅक डायमंड पेरूची ही जी झाडे आहेत याला लावून साधारणतः 2-3 महिने झालेले आहेत. सध्या सर्व झाडांनी फुटवा काढलेला आहे आणि अशी सुंदर पद्धतीची कळी त्यावरती निघत आहे. अगदी छोटी झाडे असूनसुद्धा तैवान किंवा व्हीएनआर सारखी या झाडांवरती कळी दिसत आहे आणि संख्या पण मी अगोदर दाखवल्याप्रमाणे खूप चांगली आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी याची लागवड केली तर नक्कीच यापासून चांगला रेट मिळून चांगले उत्पन्नही शेतकऱ्यांना मिळू शकते. धन्यवाद.